गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता आपण मराठी अध्यापन शास्त्र काल बघितलं होतं. आज आपण हिंदी अध्यापन शास्त्र मॉडर्न क्वेश्चन पेपर दुसरी बघणार आहोत. जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार तेवढा तुम्हाला फायदा होईल. बॅच मध्ये तुम्ही टॉपिक काळजीपूर्वक बघितले असेल तर उत्तर जास्त देणार. कारण पूर्वीचा पॅटर्न आणि आताच्या पॅटर्न मध्ये बदल तुम्हाला बघायला भेटलेला आहे. कारण आता मोठ्या प्रमाणात अध्यापन पद्धती तुम्हाला विचारल्या जातात. या अध्यापन पद्धती जर तुम्हाला पाहिजे असतील, सर्व अध्यापन पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या पद्धती कशा पद्धतीने काम करतात हे तुम्हाला ऍप मध्ये सर्व उपलब्ध आहे. वेळ न घेता ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर प्रवेश फी तुमची एकदम मर्यादित आहे. यामध्ये तुम्ही सर्व काही उपलब्ध आहे. जेवढं दिलेलं तेवढं उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन टेस्ट पण तुम्हाला उपलब्ध आहे. त्यामुळे वेळ न वाया घालता लवकरात लवकर बॅच जॉईन करा. अजून पण खूप कमी दिवसामध्ये तुम्ही तयारी चांगली करू शकता. तुम्हाला सर्व टॉपिक रेकॉर्ड स्वरूपात पण तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे वेळ वाया घालू नका. सर्व काही ऍप मध्ये उपलब्ध आहे. चालेल, आपण आता वेळ न वाया जाता पहिल्या प्रश्नांना सुरुवात करू. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. हा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. जर तुमचा टॉपिक माहित असतील बॅच मधले तर उत्तर तुमचे बरोबर येतील. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. एक अध्यापक कक्षा 8 के शिक्षार्थियों को निम्नलिखित में से प्रदत्त कार्य देता है। इस प्रकार के लेखन को क्या कहा जाएगा? अपने सहपाठी जोड़ीदार के साथ मानस मंथन करो. सहपाठी जोडीदार के साथ मानस मंथन करो म्हणजे काय? विचार, आपण काय म्हणतो, विचार करणे आणि त्याला सांगणे, मानस मंथन करणं. विचार बिंदु नोट्स करो. एक ऐसा लेखा तैयार करो जिसमें इस विषय पर पक्ष और विपक्ष के लिए दो दो तर्क हो. म्हणजे काय, शिक्षकाने काय सांगितलं का तुम्ही तुझ्या मित्राबरोबर काय कर, मानस मंथन कर, विचार कर आणि ते विचार लिहून टाक आणि त्या विचारामध्ये काय पाहिजे, पक्ष आणि विपक्ष काय पाहिजे. पक्ष म्हणजे चांगल्या बाजू आणि निगेटिव्ह बाजू पण काढायचा आहे. आणि त्यांना टॉपिक दिलं, म्हटले बघा टॉपिक. विद्यार्थियों को मुद्रित पाठ्यपुस्तक देने की आवश्यकता नहीं है. म्हणजे विद्यार्थ्यांना मुद्रित पाठ्यपुस्तक देने की आवश्यकता नाहीये. मग एक मित्र म्हणेल, काय म्हणेल, चांगलं आहे दिलं पाहिजे. एक म्हणेल नाही दिलं पाहिजे. मग त्याच्यापैकी काय, नाही, तुम्हाला काय करायचं, विपक्ष काढायचे, पक्ष आणि विपक्ष सुद्धा काढायचं आहे. म्हणजे काय, तर्क वितर्क. म्हणजे अशा पद्धतीचं हे तुम्हाला चालू आहे. मग आता इथे पहिलं ऑप्शन काय म्हटलं, निजी लेखन. निजी लेखन म्हणजे काय, फक्त विद्यार्थी स्वतःहून लिहिणे त्याला निजी लेखन म्हणतात. पण इथे निजी लेखन चालू आहे का, कारण विचार विमर्श होत आहे दुसऱ्या मित्राशी, सहपाठीशी. म्हणजे पहिलं ऑप्शन तर तुमचं बाहेर झालं. व्याख्यानात्मक लेखन आहे का, तर अजिबात नाही ना. इथे कोणी व्याख्यान देत आहे का आणि ते विद्यार्थ्याला लिहायचंय का, तर अजिबात नाही. विमर्शनात्मक लेखन चालू आहे. काय आहे विमर्शनात्मक लेखन, म्हणजे आपले विचार काय करायचे, विमर्श करायचे, त्याचे घ्यायचे, यानुसार काय चालू आहे, लेखन चालू आहे. आणि वर्णनात्मक तर अजिबात नाही, कारण इथे काही कशाचं वर्णन करायचं नाहीये. म्हणजे ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा. आता हिंदी अध्यापन शास्त्र म्हटलं तर हिंदीचे खूप सारे शब्द आपल्या डोक्यावरून जातात. डोक्यावरून जातात यासाठी मराठीमध्ये ते शब्द आपण समजून घेणं फार गरजेचं असतं. बघा, तुम्हाला प्रश्न दुसरा दिलेला आहे. भाषा अर्जन और भाषा अधिगम की सहजात परिकल्पना के बारे में कौन सा सही है? सहजात, सहजात परिकल्पना म्हणजे आपण बघितलं होतं सहजात शास्त्रज्ञ कोण होता, चॉमस्की. आता या सहजात परिकल्पना के बारे में सही है असं त्यांनी विचारलंय. आता पहिला ऑप्शन आपण बघूया बघा. ये अभिभावकों को सहपाठी और बच्चों को नजदीक रहने वाले प्रयास और साथ ही साथ भाषा अर्जन के लिए उत्तरदायी परिवेश. आता मला सांगा, ज्या ठिकाणी समाज उपलब्ध पाहिजे किंवा उत्तरदायी परिवेश पाहिजे, हे कोणाचं असतं, सहजात. जे सहजातवादी शास्त्रज्ञ आहेत त्यांची क्षमता आहे का, ती अजिबात नाही. हे समाजवादींचं आहे. पहिलं काय म्हटलंय, समाज, समाजवादी, वायगोस्कीनुसार बरोबर आहे पहिलं ऑप्शन. कळालं? म्हणजे पहिला ऑप्शन आपलं येईल का, तर अजिबात येणार नाही. दुसरं म्हटलं, भाषा केवळ मनुष्य की अनूठी विशेषता है और केवळ मनुष्य ही भाषा बोल सकता है, याला सहजातवाद म्हणतात का, तर अजिबात नाही. तीसरा म्हटलंय, भाषा संकाय गंभीर अभ्यास और ड्रिल के माध्यम से बच्चों को भाषा उत्पन्न करने की गुण प्रदान करते. ड्रिल आणि पाठांतराच्या माध्यमातून भाषा शिकवली जाते. हे कोण म्हणतं, वर्तनवादी शास्त्रज्ञ म्हणतात. कोण म्हणतात, वर्तनवादी. कोण म्हणतं, वर्तनवादी. म्हणजे तिसरं ऑप्शन पण तुमचं बाहेर झालं. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय, भाषा को उत्पन्न करने की भाषा अर्जित हेतु भाषा संकाय बच्चों में स्थायी निधी आहे. स्थायी निधी म्हणजे काय, चॉमस्की काय म्हणतो का मुलांमध्ये भाषा
संकाय संकाय करणे म्हणजे साठवण्याची किंवा ग्रहण करण्याची जन्मजात क्षमता असते, स्वाभाविक क्षमता असते, तिला स्थायी निधी म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन 4 ज्यांनी दिलंय ते उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजे कळालं. फक्त तुम्ही जर एवढंच वाचलं असेल तर नक्की फसणार. सहजात परिकल्पना तुम्हाला विचारलं होतं, हे याचं उत्तर होतं ऑप्शन 4. कळालं. मग जे विद्यार्थी फक्त असं पाठांतर करतात ना, का आपण फक्त पाठांतर करून घेऊ, मग आपण कुठून तरी एक नोट्स घेऊ. आता त्या नोट्स मध्ये जर शब्द दिलंच नसेल सहजात म्हणजे काय, आणि साधारणपणे तुम्ही तो पेपरला नेमका तोच शब्द आला, तर काय होईल, तुमचा गोंधळ जास्त होईल. त्यामुळे काय करा, बॅच मध्ये ते विश्लेषण जास्त बघा, नाहीतर काहीच फायदा होत नाही. आता प्रश्न तिसरा, निम्नलिखित में से कौन सी गतिविधि बॉटम अप श्रवण गतिविधी आहे. बॉटम अप, बॉटम म्हणजे काय, छोट्या गोष्टी नंतर मोठ्या गोष्टी. कळालं. म्हणजे एवढं तुम्हाला कळालं असेल. आणि टॉप डाऊन म्हणजे काय, टॉप म्हणजे मोठ्या गोष्टी, शेवट छोट्या गोष्टी. आता पहिला ऑप्शन काय म्हणते बघा, श्रुतलेखन. श्रुतलेखन म्हणजे काय, शिक्षक काहीतरी सांगतोय, हा श्रुतलेख काहीतरी शब्द देत असेल. त्याच्यानंतर क्लोज श्रवण, बहुवैकल्पिक प्रश्न का प्रयोग और सकारात्मक और नकारात्मक कथनों की पहचान. बघा, म्हणजे पहिले छोटे शब्द, त्याच्यानंतर क्लोज श्रवण, त्याच्यानंतर मोठे विकल्पी प्रश्न, त्याचा प्रयोग, आणि सकारात्मक आणि नकारात्मक कथनों की पहचान म्हणजे काय, हे त्या संदर्भात पहिलं ऑप्शन थोडं बरं बोलत आहे. डायरेक्ट पहिले सारांश आला म्हणजे काय झालं, सारांशकरण म्हणजे डायरेक्ट मोठी गोष्ट आली. चालेल का. तुम्हाला बॉटम अप सांगितलं म्हणजे लहान पहिले असतं, एवढं तर आपल्याला कळालं. किसी द्वारा सुनते समय, हे तर अजिबात त्या संदर्भात बोललं जात नाही. कविता गाणं, कविता गाणं तर अजिबात नाही. कविता गाणं डायरेक्ट सुरुवात पहिली डायरेक्ट कविता गाणं असेल तर ते काय असेल, बॉटम अपचं होऊन जाईल. म्हणजे सगळ्यात बेस्ट काय आहे, ऑप्शन एक आहे. कारण श्रुत लेखन म्हणजे बारीक शब्द पहिले ऐकायचं, त्याच्यानंतर क्लोज श्रवण, त्याच्यानंतर ते प्रयोग, प्रश्न का प्रयोग, आणि सकारात्मक आणि कथनाची पहचान करणं, म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला दिलेला होता. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथा काळजीपूर्वक समजून घ्या. आणि इथे नक्की गोंधळ होतो. हिंदी अध्यापन शास्त्राला खूप मुलं गोंधळ करतात. कारण हिंदी अध्यापन शास्त्राला शब्दांची जी आपण काय म्हणतो मांडणी केलेली असते, त्यांनी ती खूप टफ केलेली असते. तुम्हाला पहिले सांगतो. जर टॉपिक माहित नसेल ना तर फार गोंधळ होईल. भाषा शिक्षण बघा, भाषा शिक्षण में सामग्री को शिक्षण शास्त्रीय रूप से अनुभव कर पाने से तात्पर्य क्या है. म्हणजे भाषा शिक्षणामध्ये शिक्षण शास्त्रीय जी सामग्री रूप में अनुभव को कर पाने से क्या तात्पर्य, काय तात्पर्य भाषा शिक्षणामध्ये शिक्षण शास्त्रीय रूप अनुभव, त्याचं तात्पर्य तुम्हाला विचारलंय भाषा शिक्षण शास्त्र. आता पहिला ऑप्शन काय म्हणते बघा, भाषा शिक्षण शास्त्र को सुमन्नत करने के लिए गतिविधि और कार्य को शामिल करना. आता भाषा शिक्षण शास्त्राला सुमन्नत करण्यासाठी, भाषा शिक्षण शास्त्राला वाढवण्यासाठी तुम्ही अनुभव अनुभव कर पाने का यासाठी करतात का, पहिला ऑप्शन म्हणतंय. दुसरं काय म्हणतंय, अध्यापक को शिक्षण शास्त्र का स्वीकार करणे. भाषा शिक्षण शास्त्र काय म्हणतंय, अध्यापक को शिक्षण शास्त्र का स्वीकार करने में समर्थन बनाने हेतु सामग्री को शिक्षण शास्त्र में शामिल करना. सगळ्यात बेस्ट काय असतं, भाषा शिक्षण मध्ये सामग्री शिक्षण शास्त्र म्हणजे अध्यापन शास्त्राचा उद्देश काय आहे, जे तुम्हाला आता शिकवलं जातं त्या अध्यापन शास्त्राचा उपयोग यासाठी आहे का, शिक्षण शास्त्रामध्ये तुम्ही सामग्री सुमन्नत करण्यासाठी. सगळ्यात बेस्ट काय आहे का, जो अध्यापक आहे, जे आपण आहोत त्या अध्यापकाला शिक्षण शास्त्र का स्वीकार करणे, बरोबर आहे का नाही, त्याचे समर्थन बनाने में हेतु सामग्री का शिक्षण शास्त्र में शामिल करना, यासाठी काय केलं जाईल का, भाषा शिक्षण म्हणजे अध्यापन सामग्री जे आपण काय म्हणतो अध्यापन शास्त्र, मराठीमध्ये अध्यापन शास्त्र के रूप में अनुभव को कर पाने म्हणजे त्याच्यामध्ये तो वापर केला पाहिजे. काय त्याचा तात्पर्य काय आहे, तर शिक्षकाने काय केलं पाहिजे, जे शिक्षण शास्त्राचा स्वीकार करणे आणि त्यामध्ये समर्थन बनाने हेतु सामग्री का शिक्षण शास्त्र में शामिल करना, यासाठी हे त्याचं तात्पर्य आहे. आणि तिसरा ऑप्शन काय म्हटलं, अध्यापक को अपनी कक्षा के लिए शिक्षण शास्त्र समझने के समर्थन बनाना, त्याला फक्त समजलं पाहिजे हे पण नाही ना, वापर पण केला पाहिजे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये वापर पण आहे. आणि कक्षा में प्रयोग केले विभिन्न प्रकार की शिक्षण शास्त्र की युक्तियों की सूची बनाना, सूची बनवून चालणार नाही. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय जातं, त्याचा शामिल करना, स्वीकार करना, समर्थन करना, हे सुद्धा शब्द आलेले आहेत. म्हणजे ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 5वा बघा. प्रश्न 5, काल म्हणत होते सर प्रश्न खूप सोपे सोपेत,
आज प्रश्न बरोबर आहे. प्रश्न 5, सभी विद्यार्थी बघा काय म्हटले, सभी विद्यार्थी विद्यालय में अपनी शिक्षा मातृभाषा में सीखते, काय म्हटले, सभी विद्यार्थी विद्यालय में अपनी शिक्षा मातृभाषा में सीखते हैं और जैसे जैसे अगली कक्षाओं में जाते हैं बहुत सी भाषा सीखते चलते हैं, शिक्षा में भाषा नीति के अनुसार ये क्या कहेंगे, म्हणजे काय, मुलं ज्या वेळा शाळेत येतात सभी विद्यार्थी अपनी शिक्षा मातृभाषा में सीखते, म्हणजे सगळ्यात पहिले काय दिलं पाहिजे, मातृभाषेत शिक्षण दिलं पाहिजे, सीखते हैं और जैसे जैसे अगली कक्षाओं में जाते हैं, अगली म्हणजे जसा जसा तो विद्यार्थी पुढच्या वर्गात जाते बहुत सी भाषा सीखते चलते हैं, शिक्षा में भाषा नीति के अनुसार ये क्या कहेंगे, म्हणजे विद्यार्थी काय सांगतो का पहिले तो मातृभाषेत शिक्षण घेतो आणि नंतर बहुत सी भाषा शिकते म्हणजे अनेक भाषा शिकतो, याला काय म्हटलं जाईल असं त्यांनी विचारलंय, क्या कहेंगे. संस्कृती आधारित शिक्षा भाषा नीती म्हणणार का, तर अजिबात नाही. विद्यालय शिक्षा त्रिभाषा सूत्र, विद्यालय शिक्षा केले त्रिभाषा सूत्र आहे का, बहुतसी भाषा म्हटले तिथे, बहुतसी भाषा, त्रिभाषा सूत्र म्हणजे फक्त तीनच भाषा शिकतोय का, तर अजिबात नाही. भाषा शिक्षा की नींव रूप में मातृभाषा, तर अजिबात नाही. इथे काय चालू आहे, मातृभाषा आधारित बहुभाषावाद, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मातृभाषा आधारित बहुभाषा म्हणजे काय, पहिले तुम्हाला मातृभाषेमध्ये सक्षम करायचं आणि क्रमाक्रमाने इतर भाषा सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी शिकल्या पाहिजे, ग्रहण केल्या पाहिजे. इथे काय चालू आहे, कोणची नीती चालू आहे, मातृभाषा आधारित बहुभाषा हा टॉपिक आहे का नाही आपल्याकडे, बरोबर आहे ना, म्हणजे ऑप्शन 4 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले, कळालं. त्याच्यानंतर बघा प्रश्न, म्हणजे आता तुमचं मी तुम्हाला सांगितलं ना का प्रश्न खूप बारकाईने वाचावे लागतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. बघा प्रश्न 6, प्रियंका मशीन के बारे में जानकारी प्राप्त करने के लिए एक आलेख पडती है, बघा ती प्रियंका काय का मशीन के बारे में जानकारी, आता मशीन असेल किंवा तिने टीव्ही घेतली असेल किंवा काही घेतली असेल, हा जानकारी प्राप्त करने के लिए एक आलेख पडती है, हा? उसके इस पठन को क्या कहेंगे, म्हणजे आता तिला मशीन संदर्भात जर माहिती मिळवायची आहे, तर कशी वाचेल, एवढं तर कळतं, जर आपल्याला एखाद्या वस्तू संदर्भात जी आपल्याकडे मशीन आहे त्या संदर्भात माहिती कशी करावी लागेल, काळजीपूर्वक वाचावी लागेल, एवढं तर कळतं ना. जर आपण काही माहिती वाचली आणि कुठलं बटन कुठं दाबलं तुमचं मुंडकं त्याच्यात अडकलं तर असं चालेल का, तर अजिबात नाही. म्हणजे आपल्याला तेवढं कळालं. आता पहिलं म्हटलं सरसरी दृष्टी, सरसरी दृष्टी दिलं बटन दाबून कोणा सांगा सांगा असं असं व्हायला नको, म्हणजे जेणेकरून पहिलं ऑप्शन चालेल. समीक्षा, समीक्षा करणं आहे का, इथे समीक्षा करणार तुम्हाला काय पठण करायचंय, काय करायचंय पठण करायचंय, सरसरी तौर पर पठण चालेल का, स्किमिंग वाचून घेतलं आणि नंतर कळायचं लाल बटन नव्हतं दाबायचं, चालणार नाही, हे पण चालणार नाही. सगळ्यात बेस्ट काय बारीकीचे पठण स्कॅनिंग तुम्हाला करावं लागेल, तर त्या प्रियंकाला काय करावं लागेल, स्कॅनिंग करावं लागेल, जेणेकरून जे मशीन आहे त्या मशीनाचे जे बटन असतील किंवा काही माहिती असेल ही बारकाईने वाचली. जर फक्त तिने सरसरी किमिंग किमिंग करून घेतली, लाल बटन दाबलं, काहीतरी झालं, विषय संपला, जाईल वर, असं पण व्हायला नको, म्हणजे ऑप्शन 4 द्वारा तुम्हाला जावं लागेल, कळालं. बघा त्याच्यानंतर प्रश्न 7 बघा, प्रश्न वाचा, प्रश्न एक वेळा वाचा तुम्ही. हिंदी अध्यापन शास्त्राचे प्रश्न थोडे टफ असतात, त्यासाठी तयारी भरपूर करायची. बघा प्रश्न 7, निम्नलिखित में से कार्य को क्या कहा जाएगा, म्हणजे आता जे खाली कार्य दिलेले त्याला काय म्हटलं जाईल असं त्यांनी विचारलेले. बघा एक संक्षिप्त पाठ्यवस्तु के छोटे दो खंड या प्रत्येक एक पंक्ति को छोड़कर दूसरी पंक्ति, म्हणजे ओळ, ओळ पंक्ति म्हणजे ओळ शिक्षार्थियों को दो दो के जोड़ों में दी जाती है, म्हणजे विद्यार्थ्यांना काय केलं, एक खंड आहे त्या खंडचे प्रत्येक जी ओळ असेल त्या ओळीचे काय केले, एक ओळ त्या विद्यार्थ्याला दुसरी पंक्ति शिक्षार्थी को दो दो जोड़ों में दी जाती, दो दो जोड़ों में दी म्हणजे गटामध्ये दी जाते, प्रत्येक शिक्षार्थी ने इसे साथी को पढ़कर सुनाना और दुसरे ने लिखना, म्हणजे एक ओळ आहे समजा हा पहिली ओळ आहे, मी वाचतोय, माझा मित्र लिहितोय, त्यानंतर दुसरी ओळ तो वाचेल, मी लिहिल, अशा पद्धतीने लिखना, फिर इस प्रक्रिया को वितरण होता है, वितरण होता है, दूसरा व्यक्ति सुनता है और पहला लिखता है, बाद में पाठ्य सामग्री को अंतिम स्वरूप देने के लिए दोनों साथ मिलकर कार्य करते हैं. म्हणजे काय करायचं, समजा तुम्हाला एक पाठ दिला, समजा एक उतारा आहे,
पहिली ओळ वाचायची, तुमच्या मित्राला सांगायची, त्यानंतर तो वाचेल, तुम्ही लिहायची. हा, त्यानंतर तो वाचेल, तुम्ही लिहायची, त्यानंतर तो वाचेल, तो म्हणजे काय होईल. आणि नंतरून काय करायचं, अंतिम स्वरूप काय करायचंय तुम्हाला, आता सर्व वाचून झाल्यानंतर काय करायचं, दोघं मिळून काय करायचं, या उतार्यावर साथ मिळकर कार्य करायचंय, असं त्यांनी विचारलंय. म्हणजे काय इथे प्रतिलेखन आहे का? प्रतिलेखन कशाला म्हणतात, जे तिथे दिलेले ते लिहून टाक, प्रतिलेखन. अनुच्छेद लेखन चालू आहे का, अनुच्छेद लेखन होतंय का इथे, तर अजिबात नाही. पारस्परिक श्रुत लेखन होतंय. काय होतंय, पारस्परिक श्रुत लेखन म्हणजे विद्यार्थी सांगतोय, तुमचा मित्र एक ओळ सांगत असेल, त्यानंतर मी लिहिल, त्यानंतर मी सांगेल, तो लिहिल, अशा पद्धतीने इथे चालू आहे. म्हणजे व्याकरणिक श्रुतलेखन तर अजिबात नाही, पारस्परिक श्रुतलेखन काय आहे इथे चालू होतं. कळालं? बघा, हा पण टॉपिक वर आधारित प्रश्न आहे. तुम्ही वाचला असेल तर नक्कीच याचं उत्तर परफेक्ट देणार. प्रश्न 8, अधिगम की अर्थ की खोज. बघा, अधिगम के अर्थ की खोज, खोजे इसलिए अधिगम उन मुद्दों से आरंभ होना चाहिए, उन मुद्दों से आरंभ होना चाहिए जिनमें शिक्षार्थी सक्रिय रूप से अर्थ खोजने की कोशिश कर रहे हैं. इस विचार की अनुशंसा कौन सी शैक्षणिक दर्शन करता है. म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं इथे काय सांगितलंय का, विद्यार्थी शिक्षार्थी सक्रिय रूप से अर्थ खोजने की कोशिश करे. काय म्हटलेले, सक्रिय रूप से अर्थ खोजने की कोशिश करे म्हणजे काय, आता व्यवहारवाद म्हणतात का याला, तर अजिबात नाही. काय म्हणतात, रचनावाद म्हटलं जातं. बहुबुद्धी संरचनात्मक तर नाही, रचनावाद याला म्हटलं जातं. रचनावादामध्ये काय, का आपण जीन पियाजेनुसार बघितलंय का विद्यार्थी सक्रियपणे ज्ञानचं निर्माण करत असेल, त्याला रचनावाद असं म्हटलं जातं. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 9, भाषा टप असते ना, कालपर्यंत वाटत होतं प्रश्न खूप सोपे असतात, अवघड पण असतात. नियम उन्मुखी भाषा निवेश से क्या तात्पर्य है? नियम, नियम म्हणजे काय, आपण निगमन विधी बघितले होते बघा. म्हणजे काय तुम्हाला एक सांगू का, सीटेट काय करते, फक्त प्रश्नांच्या आदला बदल करत असते, प्रश्नांच्या आदला बदल करत असते आणि त्याद्वारे तुम्हाला फसवत असते. नियम उन्मुखी भाषा निवेश का क्या तात्पर्य, म्हणजे निगमन विधीचं काय तात्पर्य असं त्यांनी विचारलंय. पहिलं म्हटलं भाषा सीखने के लिए निवेश का अर्थ. हा, निवेश का अर्थ, तर अजिबात नाही. निगमन अशी कधी म्हणतं का, भाषा निवेश उत्पन्न करा. दुसरं म्हटलं शब्द संपदा उच्चार और व्याकरण का प्रयोग करना. निगमन बरोबर बोलते, शब्द संपदा उच्चारण व्याकरण का प्रयोग करना. वे निवेश सूचनाओं को बल देता, सूचनाओं को बल देत नाही. लिखना सीखने के लिए निवेश का संभाव्य, तर अजिबात नाही. जे निगमन पद्धती असते ती निगमन कशावर भर देते, जी शब्द संपदा उच्चार आणि व्याकरणिक प्रयोग म्हणजे काय व्याकरणिक नियम असतील यावर काय देते, ती भर देते. तिचं तात्पर्य आहे ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 10 नंबर बघा. आता हा पण टॉपिक घेतलेला होता आपण, अधिगम केले आकलन, म्हणजे आकलनावर तुम्हाला माझा अंदाज मूल्यमापनावर 3 ते 4 टॉपिक अपलोड केलेले, बरोबर आहे का नाही. प्रश्न 10, निम्नलिखित में से कौन सा अधिगम के लिए आकलन आहे. अधिगम के लिए म्हणजे काय, शिक्षणासाठी केलेलं मूल्यमापन म्हणजे अधिगम के लिए आकलन. शिक्षणासाठी जे मूल्यमापन केलं जातं त्याला अधिगम के लिए आकलन असं म्हटलं जातं. आता पहिला ऑप्शन बघा, वह आकलन जिसकी अभिकल्पना शिक्षण अधिगम प्रक्रिया के दौरान विद्यार्थियों की प्रगति का पर्यवेक्षण करने और उनके सुधार लाने के लिए की जाती है. म्हणजे ते मूल्यमापन कशाला म्हटलं जाईल, अधिगम केले का विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे, हा त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, पर्यवेक्षण करण्यावर सुधारणा लाने के लिए की जाते, याला अधिगम केले आकलन असं म्हटलं जातं. पहिला ऑप्शन त्या संदर्भात थोडं योग्य बोलत आहे. वह आकलन जिसकी अभिकल्पना वर्ष के अंत में और विद्यार्थी की प्रगति जांचने और उनको अगली कक्षा में भेजने के लिए, अरे फक्त वर्गात दुसऱ्या वर्गात जायला पाहिजे यासाठी अधिगम केले आकलन आहे का, तर अजिबात नाही. एक अवस्था विशेष, विशेष शिक्षार्थियों को उपलब्धि और निदानात्मक रूप से राज्य के द्वारा किए जाने वाले आकलन, राज्य द्वारा जे आकलन आहे त्याला अधिगम केले आकलन म्हणणार का, तर अजिबात नाही. प्रत्येक टर्म के अंत में, अंत मध्ये जे होतं बाबा ते चालत नाही, प्रगती का पर्यवेक्षण करने के लिए अभिकल्पन, तर अजिबात नाही, हे पण अधिगम केले आकलन नाही. अधिगम केले आकलन म्हणजे काय, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन ज्या त्यांच्या चुका असेल ते तुम्हाला समजून घेतलं
पाहिजे, त्या कशा पद्धतीने होत आहे यासाठी सुधार लावण्यासाठी पुढचे, आता समजा तुम्ही एक टॉपिक शिकवला, एक टॉपिक शिकवला त्याचं मूल्यमापन केलं पुढच्या टॉपिकला जाण्याआधी, म्हणजे हे काय चालू आहे, अधिगम केले मूल्यमापन, जेणेकरून हा टॉपिक समजल्यानंतर त्यांना पुढचा टॉपिक समजेल, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. कळालं? त्याच्यानंतर आता तुम्हाला ग्रहणात्मक आणि उत्पादक कौशल्य मी उपलब्ध आहेत. आता इथे विचारण्याचे तुम्हाला एक सांगू का? इथे विचारण्याची पद्धत फार बदलली जाते. तुम्हाला म्हणजे टॉपिक तेच जे तुम्ही वाचलेले आहेत ना, आता मला सांगा तुम्ही वाचलेले असताना समजून घेतले असताना तुमचा गोंधळ होत असेल. होतोय का नाही? पण ज्या विद्यार्थ्यांना टॉपिकच माहित नाही आणि काहीच माहित नाही, त्यांचा किती गोंधळ होत असेल. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता बघा प्रश्न 11, उत्पादक शब्द संपदा क्या है? उत्पादक म्हणजे काय? दुसऱ्याला देणे, आणि ग्रहणात्मक आता तुम्हाला समजा ग्रहणात्मक विचारलं ते पण उत्तर बदलेल. उत्पादक शब्द समजा वो शब्द जिसका प्रयोग हम लेखन और बोलने के लिए करते हैं. पहिलंच ऑप्शन मिळालं. लेखन आणि बोलण्यासाठी हा जे केलं जातं त्याला उत्पादक शब्द संपदा म्हटलं जाईल. कळालं? म्हणजे बाकी ऑप्शन तुमचे बघायची सुद्धा गरज नाही. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने फक्त प्रश्न विचारण्याचा अँगल बदललेला तुम्हाला बघायला भेटेल. टॉपिक तेच आहेत जे तुम्ही मराठीसाठी अभ्यासले किंवा हिंदीसाठी अभ्यासले. फक्त इथे काय केलं जातं, ती विचारण्याची जी भाषा आहे, फक्त तुम्हाला फिरून आणलं जातं. काय केलं जातं? फिरून आणलं जातं किंवा तिथे पर्यायी शब्द जास्त वापरले जातात. म्हणजे विद्यार्थी गोंधळ जास्त झाला पाहिजे. कळालं? प्रश्न 12, आप निम्नलिखित में से किस कथन कथन की काव्य शिक्षण अधिगम के लिए अनुशंसा नहीं करेंगे? म्हणजे काय? तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये काव्य शामिल केलं पाहिजे किंवा कविता शामिल केल्या पाहिजे. यासाठी अधिगम के लिए अनुशंसा नहीं करेंगे म्हणजे ते तुम्हाला नाही वाटत योग्य. कशासाठी? आता काव्य शामिल कशासाठी केलं जातं पहिले माहित पाहिजे. पहिलं म्हटलं काव्य शिक्षा शास्त्रीय हा काव्य शिक्षार्थियों की कल्पनाशीलता और अभ्यास करने के लिए, हे बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पना असतील, अभ्यास करण्यासाठी कल्पना त्यांच्यासाठी केलं जातं. काव्य भाषा के साथ कार्य करने के लिए म्हणजे एखादं काव्य असेल, भाषा के साथ कार्य करणे म्हणजे काय? विद्यार्थ्यांना भाषा कशा पद्धतीने समजली पाहिजे, बोलली पाहिजे, या संदर्भात काय जाईल तिथे जर समाविष्ट केलं असेल तर चांगलं आहे ना, विद्यार्थी वाचतील म्हणजे जेणेकरून शब्दसाठा वाढेल, हे पण चांगलं आहे. काव्य आनंद केले, बरोबर आहे. काव्यामध्ये आनंद असतील, कविता असतील, गोष्टी असतील, कादंबऱ्या असतील, यासाठी पण ते शामिल केलं जातं. पण काव्य व्याकरणिक शिक्षण केले हे तुमचं चुकीचं दिलेलं आहे आणि हेच तुम्हाला काढावं येतं, अनुशंसा नाही करते. तर ऑप्शन 4 काय आहे तुमचं उत्तर आहे, व्याकरण शिक्षणासाठी नाही करत. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा. प्रश्न 13 काळजीपूर्वक समजून घ्या हा प्रश्न पण. फक्त शब्दांची खेळी आहे. मग आता काल जसे तुम्ही म्हणत होते का सर प्रश्न खूप सोपे घेतात. आता आता पण सोपेच आहेत ना? कळालं? प्रश्न 13 बघा. फक्त भाषेचा खेळ जास्त असतो हं. भाषेचा खेळ जास्त असतो. वह भाषा जो कक्षा में विविध प्रकार के विषय क्षेत्रों में प्रयुक्त की जाती है, बघा कोणती भाषा, वह भाषा जो कक्षा में विविध प्रकार के विषयों में क्षेत्रों में प्रयुक्त की जाती है, अध्यापक उसे विद्यार्थियों को प्रस्तुत करते हैं और उसमें अंतक्रिया करते हैं. अंतक्रिया म्हणजे बोलणे, वर्गात शिकवण्यासाठी अंतक्रिया करते हैं. इस भाषा कौशल्य को क्या कहेंगे? म्हणजे बघा वर्गात प्रत्येक विषय शिकवण्यासाठी विविध प्रकार के विषय क्षेत्रों में प्रयुक्त, हा प्रयुक्त म्हणजे वापरली जाते. तुमचं गणित असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, सायन्स असेल, त्यासाठी जी भाषा वापरली जाते आणि शिक्षक त्याच्यामध्ये आंतरक्रिया करतात. आंतरक्रिया करतात. हीच भाषा कौशल्य को क्या कहेंगे? कोणती भाषा कौशल्य म्हणणार? तर ज्या ठिकाणी प्रत्येक विषय शिकवण्यासाठी वापरली जाते आणि आंतरक्रिया करण्यासाठी वापरली जाते, वर्गात वापरली जाते. काय म्हणणार हिला? बुनियादी बुनियादी आंतर वैयक्तिक संप्रेषण म्हणणार का? बुनियादी बुनियादी म्हणजे बॉटम. बॉटम मध्ये तुम्ही प्रत्येक विषयाची भाषा वापरू शकतात का बुनियादी चरण मध्ये? तर अजिबात नाही. आंतरवैयक्तिक म्हणजे काय, ते साधी आणि सोपी भाषा चालेल का इथे? तर नाही. तुम्हाला प्रत्येक विषयाची वापराची भाषा सांगितलेली आहे. जीवन के वास्तविक उद्देश केले, जीवन के वास्तविक उद्देशाची भाषा आपण प्रत्येक विषय शिकवण्यासाठी वापरत नाही, प्रस्तुत करण्यासाठी वापरत नाही. कळालं? भाषा की प्रयुक्ती म्हणणार का? तर अजिबात नाही. याला काय म्हटलं जाईल? संज्ञानात्मक अकादमिक भाषी निपुणता. म्हणजे अकादमिक म्हणजे काय, शाळेमध्ये जी भाषा निपुणता वापरली जाते हिला संज्ञानात्मक अकादमिक भाषा निपुणता असं म्हटलं जातं. आणि या कौशल्याला तेच म्हटलं जाईल. कारण काय, विविध विषय शिकवण्यासाठी वेगवेगळ्या जे क्षेत्र असतील
त्याच्यामध्ये जी भाषा वापरली जाते त्याच्यामध्ये शिक्षक आंतरक्रिया करतात, तर ती भाषा कोणती असते, ते कौशल्य कोणतं असतं, संज्ञानात्मक अकादमिक. अकादमिक म्हणजे शाळेमध्ये वापरलेली जाणारी भाषा, भाषा निपुणता याला असं म्हटलं जातं. कळालं? बघा, आता हा पण प्रश्न अशा आज तुम्हाला असं वाटेल का हे सगळं नवीन आहे आणि सगळं जर मराठीमध्ये समजून घेतलं तर असं वाटतं सगळं आपण वाचलेलं आहे. कळालं? म्हणून मी तुम्हाला काय सांगतो वारंवार, मराठीमध्ये फार समजून घ्या, मराठीमध्ये समजून घ्या, पाठांतर करू नका. पण काही मुलं ऐकतच नाही. बघा प्रश्न 14, निम्नलिखित में से कथन में, कथन नीत बघा, निम्नलिखित में से कथन नीत व्याकरणिक ज्ञान के प्रकार को क्या तात्पर्य है, नियमों के बारे में ज्ञान उनका वर्णन करना और सीमित अभ्यास में उनका प्रयोग करना. सीमित अभ्यास म्हणजे काय, काहीतरी मर्यादा आहे, एकदम सीमित अभ्यास में उनका प्रयोग करना, याला काय म्हटलं जाईल, दक्षता म्हटलं जाईल का, सीमित मध्ये प्रयोग कसा करायचा आहे, सीमित मध्ये करायचं. आधी संज्ञानात्मक ज्ञान म्हटलं जाईल का, प्रक्रियात्मक ज्ञान, याला घोषणात्मक ज्ञान असं म्हटलं जाईल. घोषणात्मक ज्ञान म्हणजे काय, जेवढं तुम्हाला वापरायचं आहे ना तेवढंच त्याच्यावर मर्यादा असतात. एक प्रकारे आपण काय करू शकतो, पाठांतर पद्धतीने ते करू शकतात. काय करू शकतात, पाठांतर केलं जातं. घोषणात्मक ज्ञान म्हणजे काय, एक पद्धतीने पाठांतर, पाठांतराला महत्व देतं. इथे व्याकरणिक नियम काय केले जातात, थोडे पाठांतर पाठांतर करून घेतले जातात. कळालं? घोषणात्मक ज्ञान मध्ये. आणि घोषणात्मक ज्ञान अजून त्याला आपण त्याला असं पण म्हणू शकतो का, हे विद्यार्थी काय वस्तुनिष्ठ ज्ञान असं राहतं आणि तेवढंच काय करायचं तुम्हाला, सीमित सीमित अभ्यास कराया जात आहे. म्हणजे पाठांतर करून ते काही जे असे नियम असतात ते नियम काय करायचे तुम्हाला इथे. टॉपिक अपलोड झालेला आहे हा. त्याच्यानंतर प्रश्न 15 बघा. प्रश्न 15 काय म्हणतोय, काळजीपूर्वक समजून घ्या. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. आणि आता तरी खूप विद्यार्थ्यांना वाटतं का एकदम सोपं, एवढं पण असं सोपं समजू नका. शेवटी तुम्हाला शिक्षकांची निवड करायची आहे त्यांना, बरोबर आहे का नाही, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची निवड करायची नाही. त्यामुळे असं पण वाटू नका देऊ नाही अभ्यास केला तरी चालेल, होत आहे ना. थोडं काळजीपूर्वक अभ्यास करा. असा जर प्रश्न आले तर नक्कीच गोंधळून जाणार. त्यामुळे सराव फार महत्वाचा असतो. प्रश्न 15, निम्नलिखित में से कार्य क्या शामिल, निम्नलिखित में से कार्य में क्या शामिल है, म्हणजे आता एक तुम्हाला इथे कार्य दिले आणि त्याच्यामध्ये काय शामिल आहे असं त्यांनी विचारलंय. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना नक्की कळवा. बघा प्रश्न काय म्हणतोय बघा, शिक्षक शास्त्री को एक हॉटेल में भोजन तालिका मेनू कार्ड दिया. हा, त्यांना काय सांगितलं, आता उन्हें 1800 रुपये राशि अंतर्गत 4 लोगों के लिए, म्हणजे 1800 रुपयामध्ये काय करायचं, 4 लोगों के लिए भोजन के लिए कहना, म्हणजे काय 1800 रुपये तुम्हाला दिलेले आणि त्याच्यामध्ये काय करायचं, 4 माणसांचं जेवण कहना. एक शाकाहारी है, दुसरे को मशरूम, मशरूम से एलर्जी है, म्हणजे एक शाकाहारी आहे दुसऱ्याला मशरूमची एलर्जी आहे. उन्होंने इसमें से 70 वापसी यात्रा के लिए भी रखने हैं, म्हणजे काय सांगितलं, तुमच्याकडे 1800 रुपये आहेत, त्यामध्ये 4 व्यक्तींचं जेवण करायचंय आणि त्या 4 व्यक्ती, एक शाकाहारी माणूस आहे त्याच्यापैकी, 4 पैकी एक शाकाहारी आहे आणि एकाला काय मशरूम तो खात नाही, त्याला अलर्जी आहे. आणि त्यांना अजून काय सांगितलं, मग अजून ते दोनांना त्यांनी काय घ्यायचं ते ठरवायचंय. आणि त्यानंतर काय म्हणायचं, वापसी केले म्हणजे तुम्हाला येण्यासाठी 70 रुपये अजून काय करायचे, वाचवायचे पण आहेत, रखने आहे. शिक्षार्थी को भोजन संबंधी अपनी प्राथमिकता और वापसी यात्रा हेतु रखी जाने वाली राशि के बारे में आप क्या, हाँ बारे में आप क्या बात कर रहे हैं, म्हणजे काय त्यांनी जी राशी वाचवलेली आहे, काय केलेली, वाचवलेली आहे, वाचवली म्हणजे 70 रुपये मला घरी जायला लागतील. हा, बरोबर आहे का नाही, ते पायी पायी जावं लागेल. कळालं? मग अशा पद्धतीचा असा तो प्रश्न विचारलाय. आता याने काय चालू आहे, आता पहिलं काय म्हटलंय, उच्च स्तरीय चिंतन कौशल्य. आता इथे उच्च स्तरीय चिंतन कौशल्य काही चालू नाही ना एवढं. फक्त चार, मला 1800 रुपये दिलेले त्यापैकी फक्त काय करायचंय, 4 जण आहेत माझ्याकडे जेवायला, त्यापैकी एकाला असं अलर्जी आहे, तो दुसरं खाईल, मग बाकीचे 2ना मी वेगळं घेईल, एवढं आहे. इथे उच्च स्तरीय एकदम काय चालू आहे का एखादी समस्या, तर अजिबात नाही. समस्या एकदम छोटी आहे. उच्च स्तरीय कशाला म्हटलं जाईल, एकदम मोठं काही त्यांना दिलं असतं. दुसरं काय म्हटलंय, अध्ययन संलग्नता विमर्श और प्रयोग. काय चालू आहे, अध्ययन संलग्नता विमर्श, त्याच्यावर विचार करा, प्रयोग करा. काय करा, प्रयोग करा, हे चालू आहे. संज्ञानात्मक युक्ती चालू आहे का, फक्त युक्ती करून नाही, त्याचा वापर सुद्धा करायचा आहे. त्याला काय करायचंय, आता बघा संज्ञानात्मक काय म्हणतील का सर, संज्ञानात्मक युक्ती आहे ना, तिथे त्याचा वापर पण करायचा आहे. आणि प्रस्तुती अभ्यास, आता मी ते प्रस्तुती अभ्यास आणि उत्पाद अजिबात नाही, सगळ्यात बेस्ट काय चालू आहे,
अध्ययन संलग्नता म्हणजे तुम्हाला 4 विद्यार्थी आहेत म्हणजे अभ्यासक्रमासंदर्भात विमर्श विचार विमर्श करायचे. आपण काय म्हणतो विचार विमर्श. विचार करतोय आणि प्रयोगमध्ये पण आणायचे. काय करायचे? प्रयोगमध्ये पण आणायचे जेणेकरून ₹70 आपले कशा पद्धतीने वाचतील. असं त्यांनी म्हणजे समजा हां, समजा प्रियंका असेल, ती म्हणेल का सर आम्हाला हे चालत नाही. मग मला एक काम करा ₹400 ची थाळी हिच्यासाठी झाली. हां, एखादा अजून दुसरं म्हणेल का सर हां, समजा जयश्री आहे हां, ती पण म्हटली का नाही मला पण काय पाहिजे असं पाहिजे. मग समजा ₹400 झाले. आता तुमचे ₹800 झाले. किती झाले? ₹800 झाले. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता ₹1000 तुमच्याकडे बाकी पण 70 तुम्हाला वाचवायचंय. अजून एखादा आलं का सर मला ते काय म्हटलेले शाकाहारी आहे. शाकाहारी एखादी समजा महागडी थाळी भेटली. मग त्याने समजा 1000 फक्त 70 वापसी केली 70 पाहिजे ना. मग त्यांनी विचार केला एक काम करतो, मी काय करतो समजा एखादी थाळी असेल, एक तुम्हाला समजा एखाद्याला 500 ची घेऊन टाका. समजा 500 ची थाळी घ्या आणि एकाला ₹70 वाचले पाहिजे. मग काय करेल एक थाळी जेवढी किंमत असेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला किती 70 वाचले पाहिजे म्हणजे तुम्हाला अ, 430 बरोबर आहे का नाही? अशी एक थाळी घ्यावी लागेल म्हणजे 4 विद्यार्थी याच्यामध्ये ऍड होतील आणि मग या 4 विद्यार्थी म्हणजे वाचलेले तुमचे ₹70 घरी घेऊन येणार तुम्ही ऑटोने या नाहीतर कसे या. म्हणजे अशा पद्धतीने तिथे विचारलेलं होतं. चालेल? व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि आता परत म्हणू नका प्रश्न सोपे असतात, प्रश्न अवघड पण असतात. फक्त विचारण्याची भाषा टफ राहिली म्हणून आपल्याला जी पिक्चरांची भाषा समजते ना ती फार सोपी असते. ही पूर्ण उत्तरेची भाषा आहे. चालेल व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. गुड नाईट सगळ्यांना.